काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले होते त्यातले 6 जण आहेत ते महाराष्ट्रातले होते आणि यातील पनवेलमधील दिलीप देसले यांचासुद्धा मृत्यू झालेला आहे। मी सध्या त्यांच्याच घराखाली आहे आणि या संपूर्ण आता जी 6 लोक आहेत ते जे मृत्यू पावले होते त्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 50 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य तर कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी अशा प्रकारची मदत आता राज्य सरकारकडून आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। दरम्यान या घटनेवरून आता कुठेतरी वादविवाद होताना दिसत आहे, कारण जेव्हा अतिरेक्यांच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला होता तेव्हा नावे विचारून हा हल्ला करण्यात आला असल्याचं या ठिकाणी अनेक जणांनी जे उपस्थित होते त्या ठिकाणी जे जखमी झाले होते त्यांनी सांगितलं होतं आणि यावरती आता काँग्रेसच्या काही नेत्यांनी वादग्रस्तसुद्धा वक्तव्य केलं आहे। त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरती आता भाजपाच्या माध्यमातून सुद्धा समाचार घेतला जात आहे। त्यामुळे आता यामध्ये कुठेतरी राजकारण रंगू लागला असताना जाता या दहशतवादी हल्ल्यामध्ये आमच्या कुटुंबातल्या लोकांचा मृत्यू झाला असून यावरती चर्चा करून वाद निर्माण करून आमच्या भावनांशी खेळू नका अशा प्रकारची विनंती आहे ती या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकांकडून केली जात आहे। दरम्यान आम्ही या ठिकाणी दिलीप देसले यांच्या कुटुंबियांची या सर्वांवरती प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगितलेलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।